काल मला माझा छोटा मुलगा बोलला, "मम्मा, तू खूप दिवस झाले मला शेंगदाण्याची पोळी टिफिनला दिलीच नाही." म्हटलं ठीक आहे. तसं पण आज एकच टिफिन द्यायचा होता, त्याला एकट्यालाच टिफिन होता. म्हटलं मग काय हरकत आहे, आज शेंगदाण्याची पोळीच बनवून द्यावी त्याला. मग असं पीठ मळून घेतलं, त्याच्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले, ते मिक्सरमध्ये एकदा बारीक करून घेतले. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे शेंगदाणे घ्यायचे, साल काढायची तर काढा, नाही काढली तरी चालेल. मिक्सरमधून बारीक करून घेतला. आता त्याच्यामध्ये पाहिजे तेवढा गूळ टाकून घ्यायचा आणि परत एकदा मिक्सरमधून चांगलं असं फिरून घ्यायचं. सगळे शेंगदाणे आणि गूळ एकदाच नाही बसले म्हणून मी परत अर्ध केलं आणि थोडंसं इलायची असते तीही टाकून घ्यायची, म्हणजे छान लागतं, टेस्ट लागते खायला. आणि अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं. गूळ आणि शेंगदाणे वाटलेले ते एका भांड्यात काढून घेतले. परत दुसऱ्यांदाही वाटून घेतले आणि तेही परत काढून घेतले. आता त्यांची आपण मस्त शेंगदाण्याची पोळी बनवून घेऊ. पीठ येते चांगलं मळून घेतलंय आणि आता छोटे छोटे असं त्याचे गोळे घेऊ आणि पोळी बनवून घेऊ आणि उंडा बनवून घ्यायचा. मी हाताने नाही उंडा बनवत, मी शक्यतो लाटूनच उंडा बनवते, मला जसा पाहिजे तसा. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणा आणि गुळाचं सारण आहे ते भरपूर असं भरून घ्यायचं, म्हणजे पोळी पण छान लागते आणि सगळ्या बाजूंनी असं सारण पसरलं जातं. अलटीपलटी करून दोन्ही बाजूंनी पोळी लाटून घ्यायची. तवा गरम करायला ठेवला आहे, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं. दोन्ही बाजूंनी चांगली अशी पोळी भाजून घ्यायची. पोळी भाजत आली की मग आपण त्याला तूप लावून घ्यायचं. दोन्ही बाजूंनी तूप लावून झालं आहे आणि छान आणि मस्त अशी खमंग आपली शेंगदाणा आणि गुळाची पोळी तयार झालेली आहे. गूळ आणि शेंगदाणा हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो. आता तसेही थंडीचे दिवस चालू आहे, पावसाळा चालू झाला आहे. मुलांच्या टिफिनमध्ये द्या किंवा आपण घरी बनवून खाऊ शकतो. तर छान आणि मस्त अशा या शेंगदाण्याच्या पोळ्या नक्की बनवून खा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.